पुणे शहर भाजप पदाधिकारी प्रमोद कोंट्रे यांच्यावर विनयभंगाचा जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत। सर, काय सांगाल, तुमच्या एका पदाधिकाऱ्यावर जो आहे तो विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे। महिला पोलीस अधिकाऱ्यांचा थेट विनयभंगाची तक्रार दाखल झाली आहे। काल रात्री या विषयातली माहिती माझ्यापर्यंत आली। मी तातडीने प्रमोद कोंट्रेशी या विषयात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही महिलाच्या विषयामध्ये अत्यंत संवेदनशील आहे। महिलांचा सन्मान, महिलांचा आदर ही शेवटी आमची धारणा आहे। परंतु या घटनेमध्ये नेमकं काय घडलं, एक महिला पोलीस अधिकाऱ्यांनी या विषयामध्ये तक्रार दिलेली। परवाच्या कार्यक्रमामध्ये मी तिथं नव्हतो, परंतु एका महिला पोलीस अधिकाऱ्यांची ही तक्रार आहे आणि या विषयामध्ये CCTV फुटेज आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ह्याची चौकशी ही निश्चित झाली पाहिजे आणि चौकशी अंती जो निष्कर्ष येईल। पण काल प्रमोद कोंट्रेंनी या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती पार्टीकडे राजीनामा दिलाय। त्या पत्रात त्यांनी असं म्हणलंय की ह्याची चौकशी होऊन जो निष्कर्ष निघेल तोपर्यंत मला या पदातनं माझ्या मुक्त करा, माझ्यामुळं पक्षाची बदनामी होऊ नये असं त्यांनी त्यात म्हणलंय। तो राजीनामा आम्ही स्वीकारला आणि आज मला असं वाटतं की पोलीस तपास करतील, या संदर्भात चौकशी करतील आणि शेवटी योग्य तो निर्णय या विषयामध्ये होईल। शहरात आपण पाहिलं तर एक वेगळी चर्चा सुरू आहे की दोन गट जे आहेत ते भाजपमध्ये, दुसऱ्या गटाने दबाव आणून हा जो आहे तो गुन्हा या ठिकाणी दाखल केला, त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला। नाही, मला असं वाटतं की अशा विषयामध्ये चुकीची बातमी ही कृपा करून माध्यमांनी सुद्धा देऊ नये। शेवटी ज्याच्या बाबतीत असं काही घडतं त्याला त्याचं कुटुंब असतं, त्याचं समाजामध्ये एक स्थान असतं, किंवा ज्या महिला पोलीस अधिकारी आहेत त्यांनासुद्धा समाजामध्ये एक स्थान असतं। त्यामुळे कुणाच्याही बाबतीत अशा पद्धतीने काही आपण वक्तव्य करणं हे मला असं वाटतं की उचित नाही आहे। आपण सुद्धा, माध्यमांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण योग्य तो विषय आपल्या माध्यमातून पोहोचवला पाहिजे। पोलिसांना पूर्ण अधिकार आहे, पोलीस या विषयातलं योग्य तो तपास करतील आणि त्याच्यामध्ये जो निष्कर्ष येईल त्यानुसार कार्यवाही होईल। कॅमेरामन शाहूसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।